रेकॉर्डिंग आताच नका करू. ओके, स्टार्ट. रेकॉर्डिंग स्टॉप करा. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण SM जोशी महाविद्यालयाच्या अर्थशास्त्र विभागामार्फत अर्थशास्त्र विषयाचा ब्रीज कोर्स आयोजित केलेला आहे. 10 दिवसाचा ब्रीज कोर्स आणि त्याचा अभ्यासक्रम आम्ही तुमच्यासोबत शेअर केलेला आहे व्हॉट्सअप ग्रुपवरती. ब्रीज कोर्स स्टार्ट करण्यापूर्वी आणि अर्थशास्त्राबद्दलच्या काही कन्सेप्ट मी आज ज्या तुम्हाला सांगणार आहे त्याच्यापूर्वी मी थोडंसं डिपार्टमेंटचं इंट्रोडक्शन करून देतो, फॅकल्टी मेंबर्स, आणि त्यानंतर व्हॉट इज अबाउट द ब्रीज कोर्स अँड देन व्हॉट इज मीन बाय इकॉनॉमिक्स, सम डेफिनेशन्स रिगार्डिंग इकॉनॉमिक्स, याच्याबद्दलचा थोडक्यात आढावा आपण आजच्या लेक्चरमध्ये घेणार आहोत. मी डॉक्टर एकनाथ मुंढे, अर्थशास्त्र विभागाचा विभाग प्रमुख म्हणून या महाविद्यालयामध्ये कार्यरत आहे. माझ्यासोबत माझे सहकारी अर्थशास्त्र विभागाचे डॉक्टर देशमुख सर आणि दुसरे माझे सहकारी प्राध्यापक मिस्टर कांबळे सर, हे दोघं जण माझे सहकारी आहेत. याशिवाय अर्थशास्त्र विभागामध्ये अजून एक आपल्याकडे फॅकल्टी मेंबर आहेत, सय्यद सर, जे आज लाईव्ह आपल्यासोबत उपस्थित नाही आहेत. तर अशा पद्धतीने आम्ही 4 फॅकल्टी मेंबर्स अर्थशास्त्र विभागामध्ये सध्या ॲट प्रेझेंट कार्यरत आहोत. अर्थशास्त्र विभागामार्फत UG आणि PG असे 2 वेगवेगळे प्रोग्राम चालवले जातात, अंडर ग्रॅज्युएट अँड पोस्ट ग्रॅज्युएट. फॉर अंडर ग्रॅज्युएट देअर इज अ BA अँड BCom प्रोग्राम, अँड फॉर पोस्ट ग्रॅज्युएट देअर इज अ MA इन इकॉनॉमिक्स प्रोग्राम. आपल्याकडे MA इकॉनॉमिक्स हे सुद्धा यावर्षी सुरू झालेलं आहे. तर अशा पद्धतीनं थोडक्यात अर्थशास्त्र विभागाविषयी मला तुम्हाला माहिती देता येईल किंवा सांगता येईल. आज जो आपण ब्रीज कोर्स सुरू केलेला आहे किंवा सुरू करत आहोत, त्यामध्ये आपल्या सर्वांचं अर्थशास्त्र विभागाच्या वतीनं मी सहर्ष स्वागत करतो. आणि ब्रीज कोर्सचं आयोजन आपण का केलेलं आहे, ब्रीज कोर्स आयोजित करणं का गरजेचं आहे, आणि ब्रीज कोर्स मधून त्याचे आउटकम्स किंवा त्यामधून आपल्याला नेमका काय फायदा होणार आहे किंवा त्यामधून आपल्याला काय शिकायला मिळणार आहे, याच्याबद्दल मी थोडक्यात आज सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. आपण बघा, ब्रीज या शब्दाचा अर्थ आपल्याला लगेच लक्षात येतो, ज्याला आपण पूल म्हणतो मराठीमध्ये. 2 रस्ते एकमेकांना जोडण्यासाठी, जिथं की रिव्हर आहे किंवा जिथं कसल्या प्रकारचा एखादा अडथळा आहे, त्या अडथळ्याच्या ठिकाणी 2 वेगवेगळे रस्ते एकत्र जोडण्यासाठी आपण ब्रीज वापरतो. अगदी तीच कन्सेप्ट जी ब्रीज, 2 रस्ते जोडण्यासाठीची जो ब्रीज हा शब्द आहे, तोच अकॅडमिक मध्ये म्हणजे आपल्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये वापरला जातो आहे. आणि त्या पद्धतीने 2 वेगवेगळ्या वर्गांमधील जो ज्याला आपण म्हणूया तफावत आहे किंवा जो गॅप आहे, तो गॅप जोडण्यासाठी हे ब्रीज कोर्स आयोजित केले जातात. तुम्हाला माहित आहे की आता तुम्ही नेमकं ज्युनियर कॉलेज संपवून सिनियर कॉलेजला ऍडमिशन घेतलेलं आहे, BA ला ऍडमिशन घेतलेलं आहे, काही विद्यार्थी BComचे पण आहेत, त्यांनी FY BCom ला ऍडमिशन घेतलेलं आहे. ज्युनियर पर्यंत ही पूर्णपणे शैक्षणिक पद्धत ही वेगळी आहे, आणि जेव्हा आपण सिनियरला येतो, उच्च शिक्षणामध्ये येतो, तेव्हा शिक्षणाची पद्धत ही वेगळी आहे. या दोन्हीमध्ये जो गॅप आहे किंवा आपल्या या दोन्हीमध्ये जो आपल्याला थोडासा अडथळा दिसतो किंवा जी या 2 प्रोग्राम मध्ये सहजता यावी, यासाठी तुम्हाला त्यामधील जे अंतर आहे किंवा तफावत आहे ही कमी करून देण्यासाठी आम्ही आमच्या विभागामार्फत ब्रीज कोर्सचं आयोजन केलेलं आहे. म्हणजे तुमच्या आता लक्षात आलं असेल की ज्युनियर कॉलेज आणि सिनियर कॉलेज यामध्ये फरक असल्यामुळं बऱ्याच विद्यार्थ्यांचं तुमच्यापैकी ज्युनियरला असताना 12वीला 11वीला असताना अर्थशास्त्र हा विषय नसेलही, काही विद्यार्थ्यांचा असेल. आणि दुसरा एक या पाठीमागचा आज मेन उद्देश हा आहे यावर्षी खरं तर ब्रीज कोर्स आपण एवढ्या मोठ्या प्रमाणात आणि सर्व विद्यार्थ्यांसाठी आयोजित करत आहोत. त्याच्या पाठीमागचं महत्वाचं कारण हे आहे की आपण पाहतोय गेली 1-1.5 वर्षापासून महाविद्यालय, ज्युनियर असतील, सिनियर असतील किंवा वेगवेगळ्या शाळा असतील, या कोविड-19 मुळे किंवा या पॅन्डेमिक मुळे संपूर्ण जगभरामध्ये बंद आहेत.
आणि फिजिकली शिक्षक असतील किंवा विद्यार्थी असतील महाविद्यालयात जाऊ शकत नाहीत किंवा एकमेकांना भेटू शकत नाहीत. त्यामुळेही या आपल्या शिक्षण क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या जो अभ्यासक्रम आहे किंवा प्रोग्राम्स आहेत, कोर्सेस आहेत, त्याच्या ज्या कन्सेप्ट आहेत किंवा त्याचा जो अभ्यासक्रम आहे, हे शिकवत असताना खूप साऱ्या अडचणी आलेल्या आहेत आणि त्यामुळं तो अभ्यासक्रम विद्यार्थ्यांपर्यंत पूर्ण क्षमतेने प्राध्यापकांना विद्यार्थ्यांपर्यंत न पोहोचता आल्यामुळे पूर्ण क्षमतेने तो अभ्यासक्रम शिकवता आला नाही आणि तेवढ्या क्षमतेने विद्यार्थ्यांना तो अभ्यासक्रम समजलेला पण नाही. त्यामुळं जरी 11वी-12वीला तुम्हाला अर्थशास्त्र असेल तरीही या काही तांत्रिक अडचणीमुळं किंवा या अडचणींमुळं तुम्हाला अर्थशास्त्रातल्या बऱ्याचशा कन्सेप्ट प्रॉपर समजलेल्या नसतील किंवा त्या तुमच्यापर्यंत पोहोचवता आलेल्या नाहीयेत. तर यासाठी हे जे अंतर निर्माण झालेलं आहे, हे जे तफावत निर्माण झालेली आहे अभ्यासक्रमामधली, ही तफावत कमी करण्यासाठी, हे अंतर कमी करण्यासाठी आपण ब्रिज कोर्सचं आयोजन केलेलं आहे. अर्थशास्त्र विभागामार्फत अर्थशास्त्र विषयाच्या ज्या मूलभूत संकल्पना आहेत, ज्या बेसिक कन्सेप्ट म्हणतो आपण, जसं म्हणतो की कोणतीही इमारत ही त्याच्या बेसमेंटवर उभी असते, तसं अर्थशास्त्र हे ज्या बेसिक किंवा मूलभूत संकल्पनांवर उभारलेलं आहे. त्या मूलभूत संकल्पना आपण या ब्रिज कोर्समध्ये किंवा या 10 दिवसाच्या 10 वेगवेगळ्या लेक्चरच्या माध्यमातून अभ्यासणार आहोत की ज्याच्यामुळं तुम्हाला तुमची अर्थशास्त्राची इमारत भक्कमपणे उभी करता येईल असं आपण म्हणू शकतो. म्हणजे अगदी एका वाक्यात सांगायचं झालं तर हे आपल्या ब्रिज कोर्सचं आउटकम असेल किंवा हे आपल्या ब्रिज कोर्सचं सक्सेस असेल की ज्याच्यावरती आपली अर्थशास्त्रीय विचारांची इमारत ही आपली व्यवस्थितपणे आपल्याला उभी करता येईल. या बेसिक कन्सेप्ट, मूलभूत संकल्पना ब्रिज कोर्सच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला सांगण्याचा, शिकवण्याचा प्रयत्न करणार आहोत. आजच्या या व्याख्यानामध्ये, लेक्चरमध्ये मी अर्थशास्त्राच्या काही 1-2-3 बेसिक गोष्टी सांगणार आहे. पहिली गोष्ट आहे की अर्थशास्त्र. अर्थशास्त्र म्हणजे काय? अर्थशास्त्राचा अभ्यास आपण का करायचा? अर्थशास्त्राचा अभ्यास करायला ठरवल्यानंतर अर्थशास्त्र म्हणजे आपण नेमकं त्यामध्ये काय अभ्यासायचं आहे, त्याची आउटलाईन काय असेल, त्याचा स्कोप काय असेल, याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. आणि अर्थशास्त्राच्या वेगवेगळ्या ब्रँचेस कोणत्या आहेत की ज्याच्यामधून आपल्याला अर्थशास्त्र सहजतेने अभ्यासता येईल. ह्या 1-2-3 गोष्टी मी फक्त आज सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहित आहे अर्थशास्त्र, इकॉनॉमिक्स या शब्दामध्ये जो शास्त्र हा शब्द आहे, तसं पाहिलं तर आज जगभरामध्ये वेगवेगळ्या महाविद्यालयांमध्ये, संस्थांमध्ये, शाळांमध्ये, वेगवेगळ्या विद्यापीठांमध्ये, अगदी भारतातली विद्यापीठं असतील, जगभरातली कोणतीही विद्यापीठं असतील, जेवढे विषय शिकवले जातात ते सगळे विषय शास्त्र आहेत. ही गोष्ट समजून घ्या. बऱ्याच वेळेस आपले एक असं म्हणूयात की मिसअंडरस्टँडिंग असते की सोशल सायन्सचे, जसं भूगोल आहे किंवा बाकीचे काही मराठी आहे, हिंदी आहे, हे विषय शास्त्र आहेत का? हो, निश्चितच. आपण आजपर्यंत शाळेमध्ये, ज्युनियर कॉलेज पर्यंत आणि आता सिनियर महाविद्यालयामध्ये जेवढे विषय शिकणार आहोत हे सगळे शास्त्र आहेत. अगदी तसंच अर्थशास्त्र हे सुद्धा एक शास्त्र आहे आणि एक शास्त्र म्हणून आपल्याला त्याचा अभ्यास करायचा आहे. जेवढी जगभरामध्ये शास्त्र आहेत, म्हणजे मी जे तुम्हाला सांगितलं, जगभरामध्ये जेवढे विषय आहेत, ह्या सर्व विषयांचं, या सर्व शास्त्रांचं 2 भागात विभाजन केलं जातं. एक म्हणजे नैसर्गिक शास्त्र आणि दुसरी आहेत सामाजिक शास्त्रे. नॅचरल सायन्सेस आणि सोशल सायन्सेस आपण त्याला म्हणू शकतो. म्हणजे आपण जे काही अभ्यासतो आहोत ते शास्त्र आहे हे निश्चित झालं, परंतु ते एकतर नैसर्गिक शास्त्र आहे किंवा सामाजिक शास्त्र आहे. हे आपल्याला अगोदर कळलं पाहिजे की आपला विषय हा शास्त्र आहे, परंतु तो नैसर्गिक शास्त्राचा भाग आहे का सामाजिक शास्त्राचा भाग आहे. अर्थशास्त्र हे एक सामाजिक शास्त्र आहे. सामाजिक शास्त्र का आहे हे समजण्यासाठी आपल्याला यातला भेद कळला पाहिजे की नैसर्गिक शास्त्र म्हणजे काय आहे आणि सामाजिक शास्त्र म्हणजे काय आहे. मी अगदी एका वाक्यामध्ये या दोन्ही मधला तुम्हाला भेद सांगण्याचा प्रयत्न करतो. नैसर्गिक शास्त्र किंवा नॅचरल सायन्सेस ते आहेत जी गोष्ट त्रिकालाबाधित सत्य असते, ज्यामध्ये व्यक्तिपरत्वे, ज्याला आपण स्थानानुसार आणि वेळेनुसार कालपरत्वे, कसल्याही प्रकारचा बदल होत नाही, अशा सर्व गोष्टी या
ज्याला आपण ऑब्जेक्टिव्ह म्हणतो, वस्तुनिष्ठ आहेत, या सर्व वस्तुनिष्ठ गोष्टींचा अभ्यास हा नैसर्गिक शास्त्रामध्ये केला जातो. अगदी याचं एक मी तुम्हाला उदाहरण देतो, की समजा सूर्य हा पूर्वेला उगवतो. हे जे स्टेटमेंट आहे किंवा ही जी गोष्ट आहे, ही त्रिकालाबाधित सत्य आहे. काल पण तो पूर्वेलाच उगवत होता, आजही पूर्वेलाच उगवतो आहे, अँड टुमारो इट विल बी हॅपन, म्हणजे ते तसंच होणार आहे, त्यामध्ये बदल होणार नाही. ठिकाणानुसार भारतामध्ये तो पूर्वेलाच उगवतो, किंवा दिल्लीमध्ये तो पूर्वेलाच उगवतो, पुण्यामध्ये तो पूर्वेलाच उगवतो, अमेरिकेमध्ये आपण गेलो तरी तो पूर्वेलाच उगवतो. जगभरातल्या कुठल्याही देशामधून किंवा कुठल्याही ठिकाणावरून आपण जर पाहिलं तर तो पूर्वेलाच उगवतो. देन नेक्स्ट पार्ट आहे, व्यक्तीनुसार त्यामध्ये बदल होत नाही. म्हणजे मला जर विचारलं तर तो मी सांगणार की पूर्वेलाच उगवतो, म्हणजे जगभरातल्या प्रत्येक व्यक्तीला ते तसंच दिसेल की तो पूर्वेला उगवतो आहे. व्यक्तीनुसार, काळानुसार आणि स्थानानुसार ज्या गोष्टींमध्ये बदल होत नाही अशा गोष्टींना वस्तुनिष्ठ, ऑब्जेक्टिव्ह असं म्हटलं जातं. आणि ऑब्जेक्टिव्ह इज द स्टडी एरिया ऑफ नॅचरल सायन्सेस, किंवा वस्तुनिष्ठ गोष्टींचा अभ्यास हा नैसर्गिक शास्त्रांमध्ये केला जातो. हा झाला नैसर्गिक शास्त्राचा अर्थ. मग सामाजिक शास्त्र काय आहे, तर याच्या अगदी उलट, ज्याच्यामध्ये कालपरत्वे, व्यक्तीनुसार आणि स्थानानुसार बदल होतो अशा सर्व गोष्टींचा, ज्याला सब्जेक्टिव्ह असं म्हटलं जातं, व्यक्तिनिष्ठ असं म्हटलं जातं, व्यक्तिनिष्ठ गोष्टींचा अभ्यास सामाजिक शास्त्रांमध्ये केला जातो. सब्जेक्टिव्ह इज द स्टडी एरिया ऑफ सोशल सायन्सेस, ज्यामध्ये व्यक्तीनुसार, काळानुसार आणि ठिकाणानुसार बदल होतो अशा सर्व व्यक्तिनिष्ठ गोष्टींचा अभ्यास हा सामाजिक शास्त्रामध्ये केला जातो. त्याचं मी एक तुम्हाला उदाहरण सांगतो. जसं मागणी आहे, मागणी ही गोष्ट व्यक्तीनुसार बदलते. जगातल्या प्रत्येक गोष्टीची डिमांड ही वेगवेगळी आहे, किंवा प्रत्येक गोष्टीची पसंत ही वेगवेगळी आहे. दुसरी गोष्ट आहे, मागणी ही ठिकाणानुसार बदलते. भारतामधल्या लोकांची मागणी ही वेगळी आहे. जसं की भारतामध्ये स्त्रिया ह्या साडी घालतात किंवा बांगड्या घालतात. अमेरिकन स्त्रिया ह्या बांगड्या घालत नाहीत, म्हणजे तिथं त्या वस्तूची डिमांड असणार नाही. आपण जर व्यक्ती बदलली तर त्याची डिमांड बदलते, त्याची पसंती बदलते. आपण प्लेस बदलला, ठिकाण बदललं तरी डिमांड बदलते, आणि काळानुसार त्याच्यामध्ये बदल होतो. जसं की पावसाळ्यामध्ये आपली रेनकोटची डिमांड असते, छत्रीची, अम्ब्रेलाची डिमांड असते. आपण हिवाळ्यामध्ये रेनकोट्स घालणार नाही किंवा छत्री वापरणार नाही. आपल्याला त्यावेळेस वेगळ्या कपड्यांची आपली डिमांड असेल, उबदार असेल, उलनचे कपडे आपण त्यावेळेस वापरतो. उन्हाळ्यामध्ये आपण उबदार उलनचे कपडे नाही वापरणार, त्यावेळेस आपण तलम, अगदी पातळ, स्वच्छ पांढरे कपडे वापरणार, की ज्यापासून आपल्याला जे सूर्यकिरण आहेत किंवा जी उष्णता आहे त्याचा आपल्या शरीरावरती कमी इफेक्ट होईल व त्याचा वाईट परिणाम होणार नाही. काळानुसार ज्यामध्ये बदल होतो, व्यक्तीनुसार ज्यामध्ये बदल होतो आणि ठिकाणानुसार ज्यामध्ये बदल होतो अशा सर्व गोष्टींना व्यक्तिनिष्ठ गोष्टी असं म्हटलं जातं, सब्जेक्टिव्ह असं म्हटलं जातं. आणि त्यामुळं सब्जेक्टिव्ह इज द स्टडी एरिया ऑफ सोशल सायन्सेस, आणि अर्थशास्त्र हा सब्जेक्टिव्ह विषयांचा, व्यक्तिनिष्ठ गोष्टींचा अभ्यास करतं, म्हणजे ज्याच्यामध्ये व्यक्तीनुसार, काळानुसार आणि ठिकाणानुसार बदल होतो त्या सर्व गोष्टींचा अर्थशास्त्रात अभ्यास केला जातो. म्हणून अर्थशास्त्र हे एक सामाजिक शास्त्र आहे असं आपण म्हणू शकतो किंवा म्हणतो. हा भाग झाला. म्हणजे अर्थशास्त्र हे एक शास्त्र आहे, ते एक सामाजिक शास्त्र आहे. का सामाजिक शास्त्र आहे, तर आपण बदलणाऱ्या गोष्टींचा अभ्यास करतो. त्या तिन्ही गोष्टीनुसार बदलतात, काळानुसार, वेळेनुसार आणि व्यक्तीनुसार. देन नेक्स्ट जो पार्ट आहे, आपण जेव्हा कोणत्याही गोष्टीचा अभ्यास करतो तेव्हा ती गोष्ट एका विशिष्ट ठिकाणापासून किंवा विशिष्ट वेळेपासून चालू झालेली असते. याचा मी तुम्हाला असं म्हणेल की व्हेन टू स्टार्ट द इकॉनॉमिक्स, म्हणजे अर्थशास्त्राचा अभ्यास आपल्याला करायचा आहे, म्हणजे नेमकं कधीपासून आपल्याला अभ्यास करायचा आहे. जसं की फॉर एक्झाम्पल, आपल्याला जर शिवाजी महाराजांचा अभ्यास करायचा असेल तर त्यांच्या आपण जन्मापासून अभ्यास करतो, कारण ते त्याच्या अगोदर नव्हते, आणि ते जोपर्यंत अस्तित्वात होते किंवा त्यांच्या मृत्यूपर्यंत आपण त्यांचा अभ्यास करतो. तसं अर्थशास्त्राचा सुद्धा एका विशिष्ट दिवशी कधीतरी जन्म झालेला असेल, म्हणजे त्या दिवसापासून आपल्याला अर्थशास्त्राचा अभ्यास करायला लागतो. आणि आता अजूनपर्यंत आपण करतो आहे, म्हणजे तो कधी संपेल ते आपल्याला सांगता येणार नाही, परंतु
आतापर्यंत आपण अर्थशास्त्राचा अभ्यास करतो आहोत. फक्त आपल्याला एकच गोष्ट जाणून घ्यायची आहे, की अर्थशास्त्र नेमकं आपल्याला कधीपासून, कोणत्या कालावधीपासून अभ्यासायचंय. त्याच्याबद्दल अर्थशास्त्रामध्ये 3 वेगवेगळे ओपिनियन्स आहेत. मतांतर आहेत किंवा मत आहेत. आता अर्थशास्त्राची कोणतीही संकल्पना अभ्यासत असताना आपण एकच गोष्ट कायमपणे लक्षात ठेवायची. अर्थशास्त्र हे सामाजिक शास्त्र आहे. सामाजिक शास्त्र हे बदलणाऱ्या गोष्टीचा अभ्यास करतात. प्रत्येक व्यक्तीचं मत हे वेगवेगळं असतं. त्यामुळं अर्थशास्त्रातली कोणतीही कन्सेप्ट अभ्यासत असताना आपण एक गोष्ट लक्षात ठेवायची, की त्याबाबत कुणाचंही एकमत असण्याचं कारण नाही. त्याबद्दल वेगवेगळी मतं असू शकतात आणि असलीच पाहिजेत आणि त्यामध्ये काळानुसार बदल होणार आहे. त्यामध्ये ठिकाणानुसार बदल होणार आहे आणि व्यक्तीनुसार बदल होणार आहे. तेव्हा मी जेव्हा कोणतीही अर्थशास्त्राची कोणतीही कन्सेप्ट म्हणेन, त्याबद्दल वेगवेगळी मतं असणार आहेत, मतभेद असणार आहेत. आणि अगदी तसंच आहे. मग आता आणि शेवटी एक गोष्ट मी सांगतो, की जर मग ही वेगवेगळी मतं असतील, मतभेद असतील, तर आपण कोणतं मत स्वीकारायचं किंवा कोणत्या मताला पाठिंबा द्यायचा, याच्याबद्दलचं एक सोपं गणित सांगतो. जसं भारतामध्ये लोकशाही आहे. भारतामध्ये खूप सारे वेगवेगळे पक्ष आहेत. लोक सगळ्याच पक्षांना, वेगवेगळ्या पक्षांना मतं देतात, परंतु गव्हर्नमेंट ही बहुमत ज्या पक्षाला मिळतं त्याचं असते. तसंच ज्या मताला जगभरामध्ये स्वीकृती आहे किंवा जास्त लोक ज्या मताला ऍक्सेप्ट करतात, ते मत आपण अनुकरायचं किंवा त्या मताला आपलं ऍक्सेप्टन्स असला पाहिजे. कारण त्यामध्ये भविष्यात बदल होऊ शकतो. परंतु आज तरी कोणत्याही कन्सेप्ट बाबत जगभरामध्ये जास्त फॉलोअर्स ज्या मताकडे असतील किंवा ज्या व्यक्तीच्या असतील, ज्या संकल्पनेच्या असतील, ती संकल्पना आपण ऍक्सेप्ट करायची आहे आणि त्याच्या ती आधार आपल्याला अर्थशास्त्रामध्ये मानायची आहे. तर याच्याबद्दल 3 मतं आहेत. पहिलं मत आहे अलेक्झांडर ग्रे. अलेक्झांडर ग्रे असं म्हणतो, की जेव्हा या पृथ्वीवर माणसाची उत्पत्ती झाली तेव्हापासून अर्थशास्त्राची सुरुवात झाली. आता आपल्याला कळलं पाहिजे, की जर माणसाची उत्पत्ती झाल्यापासून अर्थशास्त्राचा अभ्यास करायचा आहे, तर मग माणसाची उत्पत्ती पृथ्वीवर कधी झाली किंवा पृथ्वीवर माणूस पहिल्यांदा कधी आला? तर याचं उत्तर सायन्सनं दिलेलं आहे. आपल्याला तेवढं खोलात जायचं नाही. मी अगदी थोड्या-थोड्या याच्यामध्ये तुम्हाला सांगतो. तर सायन्स असं म्हणतं, की आजपासून साधारणपणे 5,00,000 वर्षापूर्वी पृथ्वीवर माणूस आलेला आहे किंवा माणसाची उत्पत्ती झालेली आहे. आणि मग जर आपण अलेक्झांडरचं मत ग्राह्य धरलं किंवा प्रमाण मानलं, तर त्याचा अर्थ असा होतो, की अर्थशास्त्राची सुरुवात ही आजपासून 5,00,000 वर्षापूर्वी झालेली आहे. म्हणजे अर्थशास्त्र याचा इतिहास किंवा अर्थशास्त्राचा जन्म हा 5,00,000 वर्षापूर्वी झालेला आहे. आता सेकंड जो पार्ट आहे, मी जसं सांगितलं, की कुणी एखाद्याने मत मांडलं तर ते मान्य करायचं काही कारण नाही. ते आपल्याला चेक करून पाहिलं पाहिजे. त्याची व्हॅलिडिटी, त्याचं व्हॅलिडेशन महत्वाचं आहे. म्हणजे प्रत्येक व्यक्तीचं मत वेगळं असू शकतं. ते काहीही असू शकतं, पण ते आपल्याला चेक करून पाहायचं आहे. त्याच्यामध्ये सत्यता किती आहे ते चेक करून पाहायचं आहे. आणि जर ते सत्य नसेल किंवा ते जर बरोबर नसेल, तर आपल्याला ते प्रूव्ह केलं पाहिजे. हे चुकीचं कसं आहे? आणि जेव्हा आपण एखाद्याचं मत चुकीचं आहे हे प्रूव्ह करतो, तेव्हा आपल्याला त्याचं सोल्युशन पण सांगितलं पाहिजे, की मग बरोबर मत काय आहे? मग दुसरा विचार प्रवाह आला. त्या विचार प्रवाहामधले लोक अर्थतज्ञ असं म्हणतात, की अलेक्झांडर ग्रे जो म्हणतो आहे ते चुकीचं आहे. अलेक्झांडर ग्रेनी जी अर्थशास्त्राची उत्पत्ती सांगितलेली आहे ती चुकीची आहे. मग ही चुकीची का आहे? तर त्याचं स्पष्टीकरण या दुसऱ्या गटाने असं दिलं. ते असं म्हणतात, की जेव्हा या पृथ्वीवर माणसाची उत्पत्ती झाली, तेव्हा तो जी माणसं होती, ती माणसं किंवा व्यक्ती ह्युमन बीइंग ही एकटी राहायची, जंगलात राहायची आणि माणसाच्या नैसर्गिक 2च गरजा असतात. त्या 2 गरजा म्हणजे फूड आणि दुसरी गोष्ट आहे आराम. त्याला थकवा येतो. हे बघा, ह्या जर माणसाच्या 2 गरजा पूर्ण झाल्या, तर जगातला कोणताही माणूस जिवंत राहू शकतो. याच्याशिवाय त्याला दुसरं काहीही नाही मिळालं तर. त्याला नॅचरली भूक लागते. काम करा, न करा, एका विशिष्ट कालावधीनंतर, अंतरानंतर आपल्याला जेवण्याची गरज आहे. फूड लागतं, अन्न लागतं. ती गरज पूर्ण झाल्यानंतर आपल्याला आपण काम करो किंवा न करो, एका विशिष्ट अंतरानंतर आपल्याला थकवा येतो, आराम करण्याची गरज असते, झोप घेण्याची गरज असते. या गरजा जर आपल्या पूर्ण झाल्या, तर आपल्याला आपण सर्व्हाइव्ह करू शकतो. आणि अगदी तेच ह्या दुसरे जे ज्यांनी विरोध केला अलेक्झांडरच्या मताला, त्यांनी सांगितलं, की त्यावेळी माणसाच्या ह्या 2च गरजा होत्या आणि मग ह्या सहजतेने त्या पूर्ण व्हायच्या. कारण त्यावेळेस आपल्याला माहित आहे, की माणसं ही झाडपाला, कंद वगैरे खाऊन जगायची आणि त्याला
थकवा आल्यानंतर तो झाडावरती, झाडाखाली किंवा एखाद्या गुहेमध्ये आराम करायचा. म्हणजे त्याला भूक लागली की तो खायचा, थकवा आला की आराम करायचा. म्हणजे त्याला विचार करण्याची गरजच नव्हती किंवा त्याच्यासमोर कसल्याही प्रकारची अडचण नव्हती आणि त्यामुळं अर्थशास्त्राची निर्मिती तेव्हा झालेली नाही, असं ह्या दुसऱ्या गटाचं म्हणणं होतं. त्याच्याशिवाय त्यांनी बऱ्याचशा गोष्टी सांगितल्या. तेव्हा माणसामध्ये संवाद किंवा भाषा नव्हती. लेखनाची कौशल्य त्याच्याकडे नव्हतं. म्हणजे तो दे डोंट हॅव द रायटिंग स्किल, दे डोंट हॅव द कम्युनिकेशन स्किल, म्हणजे त्यांच्याकडे लँग्वेज नव्हती. अशा बऱ्याचशा गोष्टी होत्या आणि त्यामुळं झालं नाही. त्यावेळेस अर्थशास्त्राची सुरुवात झाली नाही, असं त्यांनी सांगितलं. मग अर्थशास्त्राची सुरुवात कधी झाली? तर ते असं म्हणतात, की अर्थशास्त्राची सुरुवात ही 1776 मध्ये झाली. आणि मग 1776 मध्ये का झाली किंवा कशी झाली याचं स्पष्टीकरण देत असताना ते असं म्हणतात, की 1776 मध्ये अर्थशास्त्राच्या इतिहासामधली सर्वात आजपर्यंतची महत्वाची गोष्ट घडली आणि ती म्हणजे ज्याला आपण अर्थशास्त्राचा जनक म्हणतो, द फादर ऑफ इकॉनॉमिक्स ॲडम स्मिथ. ही हॅज रोट द बुक द वेल्थ ऑफ नेशन. 1776 मध्ये ॲडम स्मिथ यांनी अर्थशास्त्राची संपत्ती नावाचा ग्रंथ लिहिला. आता म्हणजे खूप सारे प्रश्न आहेत, मी तुम्हाला ते विचारणार नाही, मी फक्त त्याची उत्तरं देत जातो. आपण ऑनलाईन असल्यामुळं, ऑफलाईन असतो तर आपल्याला ते तसं करता आलं असतं. अर्थशास्त्रामध्ये आपण ॲडम स्मिथला अर्थशास्त्राचा जनक म्हणतो. जनक म्हणजे अगदी साधी गोष्ट समजण्यासाठी लक्षात ठेवायची. मराठीमध्ये त्याला अगदी स्पष्टपणे बाप म्हणतात. ॲडम स्मिथ हा अर्थशास्त्राचा बाप आहे. अर्थशास्त्राचा जनक आहे. फादर ऑफ इकॉनॉमिक्स. फादर म्हणजे जनक, बाप. ॲडम स्मिथच हा अर्थशास्त्राचा जनक का आहे? असा जर आपल्याला कोणी प्रश्न विचारला, तर बहुसंख्य विद्यार्थ्यांना ते सांगता येत नाही. त्याचं उत्तर एका वाक्यात मी तुम्हाला सांगतो, कायम तुमच्या लक्षात राहील. ॲडम स्मिथने 1776 मध्ये जो राष्ट्राची संपत्ती हा ग्रंथ लिहिला, त्या ग्रंथामुळे अर्थशास्त्राला एक स्वतंत्र विषयाचा दर्जा प्राप्त झाला किंवा अर्थशास्त्र हे एक स्वतंत्र शास्त्र म्हणून विकसित झालं किंवा त्याची सुरुवात झाली. 1776 पूर्वी किंवा ॲडम स्मिथने हा ग्रंथ लिहिण्यापूर्वी अर्थशास्त्र हे एक स्वतंत्र शास्त्र नव्हतं. अर्थशास्त्र हा नीतिशास्त्र किंवा ज्याला पॉलिटिकल सायन्स म्हणतो आपण, राज्यशास्त्र, नीतिशास्त्र, धर्मशास्त्र या शास्त्रांचा तो एक भाग म्हणून अभ्यासला जायचा. अर्थशास्त्राला स्वतंत्र शास्त्राची ओळख नव्हती. 1776 ला ॲडम स्मिथने लिहिलेल्या पुस्तकामुळे अर्थशास्त्राला स्वतंत्र शास्त्राची ओळख मिळाली, त्याने मिळवून दिली. म्हणून ॲडम स्मिथला अर्थशास्त्राचा जनक असं म्हटलं जातं. इतकं साधं सरळ सोपं आहे. म्हणून हे अर्थतज्ञ म्हणतात, की जर 1776 ला अर्थशास्त्र हे जर स्वतंत्र शास्त्र म्हणून सुरुवात झालेलं आहे, तर तेव्हापासूनच आपण अर्थशास्त्राचा अभ्यास करावा किंवा अर्थशास्त्र तेव्हापासून सुरू झालेलं आहे. आता तिसरा गट आला. ते म्हटले की अलेक्झांडरचंही म्हणणं चुकीचं आहे. हे जे दुसरा गट होता, जे म्हणत होते की ॲडम स्मिथ 1776 ला जेव्हा अर्थशास्त्र सुरू झालं, स्वतंत्र शास्त्र म्हणून आलं, तेव्हापासून आपण त्याचा अभ्यास करूया. त्या तिसऱ्या गटाचं असं म्हणणं होतं की ॲडम स्मिथने जेव्हा 1776 मध्ये ग्रंथ लिहिला आणि अर्थशास्त्र स्वतंत्र शास्त्र म्हणून सुरू झालं, आपण जर तेव्हापासून त्याचा अभ्यास करायला सुरुवात केली, तर त्याच्या अगोदर अर्थशास्त्र जरी दुसऱ्या विषयाचा भाग असेल, दुसऱ्या शास्त्राचा भाग असेल, तरीही खूप सारे अर्थशास्त्रामधल्या सिद्धांत, संकल्पना त्यामध्ये मांडण्यात आलेल्या होत्या. आपण त्या मिस करू किंवा आपण त्या गमावून बसू. आपल्याला तेव्हापासून म्हणजे 1776 पासून आपल्याला त्याचा अभ्यास करता येणार नाही. आपल्याला त्याच्या पाठीमागे जायला लागेल. कारण आपण जर पाहिलं तर कौटिल्य, ज्याला चाणक्य, विष्णुगुप्त मौर्य हे त्याचं खरं नाव, तर त्यांनी अर्थशास्त्र हा ग्रंथ लिहिला. तो इसवी सन पूर्व 800 मध्ये लिहिलेला आहे. चंद्रगुप्त मौर्यांच्या काळामध्ये लिहिलेला आहे. म्हणजे आजपासून 2500 वर्षापूर्वी त्यांनी तो ग्रंथ लिहिलेला आहे. म्हणजे हे आपण सगळं गमावून बसलो असतो. मग ह्या तिसऱ्या गटाने काय सांगितलं, तर अलेक्झांडर म्हणतो तेव्हाही सुरू झालं नाही, ॲडम स्मिथ पासूनही सुरू झालं नाही. मग कधी सुरू झालं, तर या दोन्हीच्या मध्ये सुरू झालेलं आहे अर्थशास्त्र, असं त्यांनी अगदी स्पष्टपणे सांगितलं. मग कधी सुरू झालं, तर ते एक सोपं स्टेटमेंट करतात किंवा सोप्या पद्धतीने त्यांनी सांगितलं, जेव्हा समाज अस्तित्वात आला, when society was established, economics was started from that. म्हणजे जेव्हा सोसायटी, समाज अस्तित्वात आला, तेव्हापासून अर्थशास्त्राची सुरुवात झालेली आहे, हे तिसऱ्या गटाचं म्हणणं होतं. आता समाज कसा आणि का आणि कधी अस्तित्वात आला हे आपल्याला त्याच्यात जायचं नाही, तो सायन्सचा भाग आहे.
अजूनपर्यंत सायन्सला सुद्धा नेमका समाज कधी अस्तित्वात आला, म्हणजे लोक एकत्र कधी राहायला लागले, याचं अजूनही त्याला सायन्सला उत्तर मिळालेलं नाही. जेव्हा मिळेल तेव्हा आपण नेमकं त्या जे इसवी सन म्हणतो आपण, कालावधी म्हणतो, आपल्याला तिथं जाता येईल. फक्त आता आपण एकच गोष्ट लक्षात ठेवूया, जेव्हा समाजाची निर्मिती झाली, जेव्हा समाज अस्तित्वात आला, लोक एकटे राहण्याऐवजी टोळी करून राहू लागले, समाज करून राहू लागले, एकत्र राहू लागले, तेव्हा अर्थशास्त्राची निर्मिती झाली. आणि ही का झाली, तर जेव्हा एकापेक्षा जास्त लोक एकत्र राहायला लागले, तेव्हा त्यांना त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी अन्न, वस्त्र, निवारा याची गरज भासली. याच्याशिवाय त्यांच्या आणखी गरजा वाढल्या आणि या गरजा पूर्ण करण्यासाठी त्यांच्याकडे त्यांच्याजवळ जी साधनं उपलब्ध होती ती कमी पडायला लागली. आणि मग आता ते विचार करायला लागले की आपल्या गरजा जास्त आहेत, आपल्या गरजा वाढत आहेत आणि या गरजा पूर्ण करण्यासाठी आपल्याकडे उपलब्ध असलेली जी रिसोर्सेस आहेत, साधनं आहेत, ती अपूर्ण आहेत, कमी आहेत. तर मग या कमी साधनांमध्ये आपल्या जास्तीच्या गरजा आपण कशा पूर्ण करायच्या, याच्याबद्दलचा जो त्याच्या मनामध्ये आलेला पहिला जो विचार होता, पहिला जो विचार आलेला आहे, तो पहिला विचार म्हणजे अर्थशास्त्राची निर्मिती किंवा अर्थशास्त्राची उत्पत्ती आहे. म्हणजे तो त्यावेळी विचार करायला लागला. हेच अर्थशास्त्र आहे, ह्युमन बिहेवियर अबाउट द स्केअर्स रिसोर्सेस अँड अनलिमिटेड वॉन्ट्स. म्हणजे जास्तीच्या गरजा, अमर्याद गरजा आणि ज्याला आपण म्हणतो लिमिटेड रिसोर्सेस, मर्यादित साधनं, या दोन्ही मध्ये मेळ घालण्यासाठी माणसाचा जो विचार आहे, माणसाचं जे वागणं आहे, माणसाची जे वर्तणूक आहे, यालाच अर्थशास्त्र म्हणलं जातं किंवा हेच अर्थशास्त्राचा अभ्यास विषय आहे किंवा हीच अर्थशास्त्राची व्याप्ती आहे, असं आपण त्याला म्हणू शकतो. आता एकच गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा समाज अस्तित्वात आला तेव्हा अर्थशास्त्राची सुरुवात झाली आणि तो का आला त्याचंही मी तुम्हाला स्पष्टीकरण दिलेलं आहे. ऍक्च्युअली जो इकॉनॉमिक्स हा शब्द आहे, इंग्लिशमध्ये इकॉनॉमिक्स हा जो शब्द आपण वापरतो, विच इज डिराइव्ड फ्रॉम द ग्रीक वर्ड ओइकोनोमिया. अर्थशास्त्र, ज्याला इंग्रजीमध्ये आपण इकॉनॉमिक्स म्हणतो, हा इकॉनॉमिक्स शब्द ग्रीक भाषेमधला ओइकोनोमिया या शब्दापासून आलेला आहे. ओइकोनोमिया या शब्दाचा अर्थ आहे हाऊस मॅनेजमेंट किंवा ज्याला आपण म्हणतो हाऊसहोल्ड अकाउंटिंग. घरामध्ये जेवढ्या काही गोष्टी होतात त्या मॅनेज करण्यासाठी, ज्याला हाऊस अकाउंटिंग असं म्हणतो आपण, हाऊसहोल्ड कन्सेप्ट किंवा हाऊसहोल्ड ऍक्टिव्हिटीज, आपल्या घरामध्ये जेवढ्या ऍक्टिव्हिटीज होतात त्या ऍक्टिव्हिटीज ला एकत्रितपणे इकॉनॉमिक्स किंवा ओइकोनोमिया म्हटलं जातं. आणि या ओइकोनोमिया शब्दापासून इकॉनॉमिक्स शब्द आलेला आहे. इको आणि नोमिया, इको म्हणजे अर्थशास्त्रीय गोष्टी त्याला आपण म्हणू शकतो आणि नोमिया म्हणजे घराशी संबंधित किंवा हाऊसहोल्ड ऍक्टिव्हिटीज. याचा अर्थ किंवा हे मी सांगण्याच्या पाठीमागचं कारण असं आहे की फर्स्ट इकॉनॉमिक्स हा शब्द ओइकोनोमिया या ग्रीक वर्ड पासून आलेला आहे, शब्दापासून आलेला आहे आणि या शब्दाच्या अर्थामध्ये किंवा या शब्दामध्येच त्याचा अर्थ आहे की अर्थशास्त्राची सुरुवात ही समाज अस्तित्वात आल्यापासून झाली आणि अर्थशास्त्राची दुसरी जी सुरुवात आहे किंवा ज्याला आपण म्हणू शकतो सुरुवात, ही आपल्या घरामधून झालेली आहे. हाऊसहोल्ड ऍक्टिव्हिटीचा अभ्यास म्हणजेच अर्थशास्त्र. घरामध्ये आपण डे टू डे ज्या गोष्टी करतो त्या सर्व गोष्टींचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र. इतक्या साध्या सरळ सोप्या पद्धतीने आपल्याला ते सांगता येईल. आता अर्थशास्त्र याची ऍक्च्युअल, ज्याला आपण म्हणतो ऑथेंटिक डेफिनेशन, ज्याला औपचारिक व्याख्या असं आपल्याला म्हणता येईल, ही जर आपल्याला बघायची असेल तर अर्थशास्त्राच्या अनेक अर्थशास्त्रज्ञांनी बऱ्याचशा व्याख्या दिलेल्या आहेत. अगदी ऍडम स्मिथ पासून ते आजपर्यंतच्या मॉडर्न इकॉनॉमिक्स पर्यंत खूप साऱ्या अर्थतज्ञांनी अर्थशास्त्राच्या व्याख्या दिलेल्या आहेत. जसं मी तुम्हाला सुरुवात केली होती की प्रत्येक बाबतीमध्ये प्रत्येक संकल्पनेबाबत वेगवेगळी मतं असणार आहेत, वेगवेगळ्या व्याख्या असणार आहेत, वेगवेगळे अर्थ असणार आहेत. मग आपण कोणतं मत अनुकरायचं किंवा कोणत्या मताला जास्त महत्व द्यायचं किंवा ऍक्सेप्ट करायचं, ज्याला जगाने मान्यता दिलेली आहे ते आपण ऍक्सेप्ट करायचं. एक 3 व्याख्या सांगतो आणि त्यातली कोणती आपल्याला मान्य करायची हे आपल्या लक्षात येईल. फर्स्ट आहे ऍडम स्मिथने पहिल्यांदा अर्थशास्त्राची व्याख्या केली आणि ऍडम स्मिथ असं म्हणतो, द इकॉनॉमिक्स इज द सायन्स ऑफ वेल्थ. अर्थशास्त्र हे संपत्तीचं शास्त्र आहे. संपत्तीचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र, हे ऍडम स्मिथनं सांगितलं.
आता दुसरी व्याख्या अल्फ्रेड मार्शलनी केली. त्याने ॲडम स्मिथच्या व्याख्येला विरोध करून त्याच्यापेक्षा वेगळी व्याख्या करण्याचा प्रयत्न केला. त्याच्या व्याख्येला कल्याणकारी व्याख्या असं म्हटलं जातं. ॲडम स्मिथ असं म्हणतो की संपत्तीचं शास्त्र किंवा संपत्तीचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र. फक्त आपण संपत्तीचाच अभ्यास करायचा का? तर नाही. त्या संपत्तीपासून मानव जातीचं कल्याण झालं पाहिजे. जोपर्यंत मानव जातीचं कल्याण होणार नाही तोपर्यंत त्या संपत्तीला, त्या वेल्थला कसल्याही प्रकारचा त्याला व्हॅल्यू नाहीये किंवा कसल्याही प्रकारचं त्याचा आपल्याला फायदा होणार नाही किंवा त्याचं कसल्याही प्रकारचं महत्व नाहीये. मग अल्फ्रेड मार्शल असं म्हणतो की मानवी कल्याणाचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र. माणसाचं कल्याण, माणसाचं हित साध्य करण्यासाठी ज्या ज्या गोष्टींचा आपण अभ्यास करतो, अर्थशास्त्रीय बाबींचा अभ्यास करतो, ज्यामधून माणसाचं कल्याण होईल किंवा कल्याण होणार आहे, अशा सर्व बाबींचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र होय, हे अल्फ्रेड मार्शल म्हणतो. पहिलं संपत्तीचं शास्त्र हे ॲडम स्मिथ म्हणतो. दुसरं अल्फ्रेड मार्शल म्हणतो कल्याणाचं शास्त्र आहे, मानवी कल्याणाचा अभ्यास करणारं शास्त्र आहे. आणि तिसरी जी जगभरामध्ये आजपर्यंत मान्य केली जाणारी व्याख्या आहे, जी डेफिनेशन आहे, ती आहे रॉबिन्सन यांची. रॉबिन्सन असं म्हणतात की अमर्याद गरजा व मर्यादित परंतु पर्यायी उपयोगाची साधनं यांचा मेळ घालण्याच्या दृष्टिकोनातून करण्यात येणाऱ्या मानवी प्रयत्नांचा अभ्यास म्हणजे अर्थशास्त्र होय. आता ही व्याख्या किंवा या व्याख्येचा अर्थ मी थोडासा विस्तृतपणे सांगण्याचा प्रयत्न करतो, कारण हेच अर्थशास्त्र आहे आणि आपल्याला तुमच्या पूर्ण उच्च शिक्षणामध्ये किंवा आयुष्यभर फक्त एवढ्याच गोष्टींचा अभ्यास करायचा आहे. रॉबिन्सन असं म्हणतात, अमर्याद गरजा, आपल्या गरजा ह्या अमर्याद आहेत, अनलिमिटेड वॉन्ट्स, आणि त्या पूर्ण करण्यासाठी उपलब्ध असलेली साधनं ही मर्यादित आहेत, लिमिटेड रिसोर्सेस. आपल्या गरजा ह्या खूप साऱ्या आहेत आणि रोज वाढत आहेत. त्या गरजा पूर्ण करण्यासाठी आपल्याकडे जी उपलब्ध साधनं आहेत ही मर्यादित आहेत. पैसा मर्यादित आहे, जी खनिजं आहेत ती मर्यादित आहेत. प्रत्येक गोष्ट बघा ती मर्यादित आहे. आणि मग ही मर्यादित गोष्टीमध्ये फक्त रिसोर्सेस हे मर्यादित नाहीयेत, लिमिटेड नाहीयेत, तर त्याच्या आपण काय म्हणूयात की पर्यायी वापर आहे. आता पर्यायी वापर, त्याचं एक उदाहरण सांगतो तुमच्या लक्षात येईल. फॉर एक्झाम्पल की आपल्याकडे 10 रुपये आहेत. 10 रुपये हे रिसोर्स झाला, साधन झालं आपली गरज पूर्ण करण्याचं. ते लिमिटेड आहे. लिमिटेड म्हणजे 10 रुपये. आता 10 रुपये ही आपली गरज पूर्ण करण्याचं साधन आहे. 10 रुपयाच्या वेगवेगळे पर्याय आपल्याकडे उपलब्ध आहेत किंवा 10 रुपये उपयोग करण्याचे वेगवेगळे पर्याय आहेत. म्हणजे 10 रुपयामध्ये आपण पेन खरेदी करू शकतो, आपण नोटबुक खरेदी करू शकतो, आपण ट्रॅव्हल करू शकतो, आपण वडापाव खाऊ शकतो, आपण चहा पिऊ शकतो. म्हणजे 10 रुपये हे जे साधन आपल्याकडे आहे हे किती वेगवेगळ्या पर्यायासाठी आपल्याला वापरता येतं. पण सगळ्याच पर्यायासाठी आपल्याला त्याचा वापर करता येणार नाही. एकतर आपल्याला त्या 10 रुपयामध्ये पेन खरेदी करावा लागेल, चहा घ्यायला लागेल, ट्रॅव्हल करता येईल, वडापाव खाता येईल. म्हणजे एकच आपल्याला कुठली तरी गोष्ट त्यामधून चॉईस करावी लागेल. सो इकॉनॉमिक्स इज द सायन्स ऑफ चॉईसेस. म्हणजे ज्या वेगवेगळ्या चॉईसेस आहेत याच्याबद्दल आपल्या मनामध्ये, आपल्या डोक्यामध्ये जे वेगवेगळे खूप सारे प्रश्न आहेत, हे प्रश्न सोडवण्यासाठी जो माणूस विचार करतो, आपण जो विचार करतो, हा विचार म्हणजेच अर्थशास्त्रीय विचार आहे. मग आपण त्यापैकी कुठल्या गोष्टीचा स्वीकार करू किंवा कुठली चॉईस आपण सिलेक्ट करू? जर आपल्याला आता महाविद्यालयात जायचं आहे आणि आपल्याकडे पेन नाही तर आपण पेन खरेदी करणार, किंवा आपल्याला घरातनं महाविद्यालयाला यायचं आहे तर आपण पहिलं ते 10 रुपये ट्रॅव्हलवरती खर्च करणार. किंवा आपल्याला आता भूक लागलेली आहे, आपल्याला जेवल्याशिवाय पर्यायच नाही, त्याच्याशिवाय मी जिवंतच राहू शकणार नाही किंवा सर्व्हाइव्ह करू शकणार नाही, तर आपण पहिल्यांदा अगोदर त्याचं वडापाव खाऊन घेऊ, मग पेन वगैरे बाकीच्या गोष्टी आपण नंतर बघू. तर ह्या ज्या चॉईसेस आहेत या चॉईसेस मधून करेक्ट किंवा जी प्रायोरिटीनी, ज्याला पसंतीक्रम म्हणतो, फर्स्ट पसंती कशाला द्यायची याच्याबद्दल आपल्या मनामध्ये जे खूप सारे प्रश्न आहेत आणि त्यामधून आपण एका विशिष्ट चॉईसला येतो. ती चॉईस जेव्हा आपण निवडतो, ती निवड म्हणजे अर्थशास्त्रीय इकॉनॉमिक थिअरीज आहे. म्हणजे त्याच अर्थशास्त्रीय कन्सेप्ट आहेत, तोच अर्थशास्त्रीय अभ्यास आहे. तर या पद्धतीने, अगदी साध्या पद्धतीने रॉबिन्सनने सांगितलं. आणि आज आता तुम्ही एकच गोष्ट लक्षात ठेवायची
की जर अर्थशास्त्राची कुणीही व्याख्या, डेफिनेशन, मिनिंग विचारला तर एवढंच लक्षात ठेवायचं, मानवाच्या अमर्याद गरजा व मर्यादित परंतु पर्यायी उपयोगाची साधनं यांचा मेळ घालण्याच्या दृष्टिकोनातून मानवी प्रयत्नांचा अभ्यास करणारी शाखा, शास्त्र किंवा विषय म्हणजे अर्थशास्त्र होय. तर हे अर्थशास्त्राचा भाग झाला किंवा मिनिंग ऑफ इकॉनॉमिक्स झाला. देन नेक्स्ट, व्हाय वी हॅव टू स्टडी द इकॉनॉमिक्स. आपण अर्थशास्त्राचा अभ्यास का करायचा? देअर आर सम बेसिक प्रॉब्लेम्स ऑफ द इकॉनॉमिक्स और देअर आर सम बेसिक प्रॉब्लेम्स ऑफ द इकॉनॉमी. कोणतीही गोष्ट आपण का करतो तर आपल्यास काही अडचणी असतात, समस्या असतात, ती सोडवणूक करण्यासाठी, त्या समस्येची सोडवणूक करण्यासाठी, त्याच्या सोल्युशनसाठी आपण कोणतीही गोष्ट करतो. आपण जॉब का करतो? आपल्याला अर्निंग हवंय, आपलं घर चालवण्यासाठी, आपला उदरनिर्वाह करण्यासाठी. प्रॉब्लेम आहे आपल्याकडे की आपल्याला जिवंत राहण्यासाठी अन्न हवं आहे, कपडे हवे आहेत, निवारा हवा आहे, हे आपला प्रॉब्लेम आहे. मग हे सोडवण्यासाठी आपण काय करतो तर पैसे कमवतो, त्यासाठी जॉब करू, बिझनेस करू, हे त्याचं सोल्युशन झालं. अगदी तसंच आहे की कोणताही विषय आपण अभ्यासत असताना का अभ्यासायचा तर त्याचे काही प्रॉब्लेम्स आहेत. ते प्रॉब्लेम्स, त्याचं सोल्युशन, त्याचं उत्तर मिळवण्यासाठी आपल्याला त्याचा अभ्यास करायचा आहे. मग अर्थशास्त्रामध्ये असे कोणते बेसिक प्रॉब्लेम्स आहेत? देअर आर 3 बेसिक प्रॉब्लेम्स ऑफ द इकॉनॉमिक्स, किंवा अर्थशास्त्राचे 3 मूलभूत प्रश्न आहेत, 3 मूलभूत अडचणी आहेत. ह्या 3 मूलभूत अडचणी किंवा प्रश्न सोडवण्यासाठी आपण अर्थशास्त्राचा अभ्यास करतो किंवा अर्थशास्त्रीय विचार मांडले जातात, अर्थशास्त्रीय विचारांचा अभ्यास केला जातो. मग हे 3 प्रश्न कोणते आहेत? हे 3 बेसिक प्रॉब्लेम्स कोणते आहेत? देअर आर 3 बेसिक प्रॉब्लेम्स. फर्स्ट वन इज व्हॉट टू प्रोड्यूस, सेकंड वन इज हाऊ टू प्रोड्यूस अँड थर्ड वन इज whom टू प्रोड्यूस. पहिला आहे व्हॉट टू प्रोड्यूस, काय उत्पादन करायचं. देन नेक्स्ट आहे हाऊ टू प्रोड्यूस, उत्पादन कसं करायचं. अँड थर्ड वन इज whom टू प्रोड्यूस, उत्पादन कोणासाठी करायचं. ह्या 3 गोष्टींची, या 3 प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी आज जगभरातली अर्थतज्ञ, अर्थशास्त्रातले प्राध्यापक आणि अर्थशास्त्राचे सर्व अभ्यासक विद्यार्थी हे अर्थशास्त्राचा अभ्यास करतात किंवा अर्थशास्त्रीय संकल्पना मांडतात. फक्त 3 गोष्टीसाठी, व्हॉट टू प्रोड्यूस, हाऊ टू प्रोड्यूस अँड whom टू प्रोड्यूस, याचं आपल्याला सोल्युशन हवं आहे. जे आता हे सुरुवात कुठं आहे, ह्या प्रश्नांची सुरुवात कुठं आहे? एकाच शब्दामध्ये आहे, स्केअरसिटी, दुर्मिळता. आपल्याकडं उपलब्ध असलेली साधनं ही दुर्मिळ आहेत, लिमिटेड आहेत, स्केअर्स आहेत. स्केअर्स म्हणजे दुर्मिळ आहेत. जसं की पाणी आपल्याकडं मुबलक प्रमाणात उपलब्ध नाहीये, म्हणून प्रश्न उपस्थित होतात. म्हणून आपण स्टोअर करतो, बोरवेल्स घेतो, विहीर घेतो, वेगवेगळे तलाव बांधतो. हे त्याच्यावरचं सोल्युशन झालं. जगामध्ये उपलब्ध असलेली वेगवेगळी साधनं ही स्केअर्स आहेत, दुर्मिळ आहेत. ह्या स्केअरसिटीसाठी, या स्केअरसिटीमुळे हे 3 प्रॉब्लेम्स निर्माण झाले. व्हॉट टू प्रोड्यूस, हाऊ टू प्रोड्यूस अँड whom टू प्रोड्यूस. या 3 गोष्टीचं आपल्याला उत्तर मिळवण्यासाठी अर्थशास्त्राचा अभ्यास करायचा आहे. आपल्याकडे उपलब्ध असलेली साधनं कमी आहेत. जसं मी आता तुम्हाला सांगितलं की आपल्याकडे जे पाणी आहे हे कमी प्रमाणात उपलब्ध आहे, अनलिमिटेड नाहीये. ते स्केअर्स आहे, लिमिटेड त्याची उपलब्धता आहे. मग आपल्या साहजिक डोक्यामध्ये प्रश्न येतो की या प्रश्नाचा आपण कशासाठी उपयोग करायचा? अंघोळीसाठी उपयोग करूया, पिण्यासाठी करूया, शेतीसाठी करूया, किंवा आणखी वेगळ्या कशासाठी, स्विमिंग पूलसाठी करूया, किंवा आणखी वेगळ्या कशासाठी त्याचा उपयोग करूया. हे म्हणजे कशासाठी, काय, त्या गोष्टीचा काय म्हणून आपण उपयोग करायचा आहे हे आपल्याला अगोदर ठरवायला लागेल. म्हणजे जसं आपण म्हणतो की जसं आपल्याकडे गोल्ड आहे, हे मुबलक प्रमाणात उपलब्ध नाहीये, मग त्या गोल्डचा उपयोग काय करायचा? वेगवेगळे दागिने बनवण्यासाठी करायचा, किंवा त्याच्याशिवाय त्याचे अनेक खूप सारे उपयोग आहेत त्याच्यासाठी करायचा, किंवा मेडिसिन्स आहेत आपल्याकडे उपलब्ध, अनलिमिटेड नाहीयेत. मग आपण प्रायोरिटी बेसनी ठरवतो. जसं की आता व्हॅक्सिन आहे, आपल्याला माहित आहे प्रायोरिटी बेसनी ठरवलं की अगोदर जे वयोवृद्ध आहेत, सिनियर सिटीजन्स आहेत, त्यांना दिली गेली. आता 18 वर्षा पुढच्या लोकांना ती दिली जाते, आणि आता 12 ते 18 वर्षांच्या मुलांना दिली जाईल, आणि त्याच्यानंतर आपण त्याच्या खालच्या टप्प्यामध्ये येणार आहोत. तर हे आपल्याला त्याचा वापर काय करायचा आहे, किंवा म्हणजे आपल्याला काय उत्पादन करायचं आहे हे आपल्याला ठरवलं पाहिजे. हा पहिला भाग झाला, कशाचं उत्पादन करायचं आहे. म्हणजे जसं आपल्याकडं रिसोर्सेस कमी असल्यामुळं आपण त्याच्यापासून काय उत्पादित केलं पाहिजे हे आपल्याला ठरवलं पाहिजे. हा पहिला प्रश्न आहे.
आता मी जसं तुम्हाला सांगितलं की आपल्याकडं समजा एखादी आपल्याला फोर व्हीलर तयार करायची आहे, तर त्याच्यासाठी व्हील्स लागतात, लोखंड लागतं, पोलाद लागतं, इलेक्ट्रॉनिक साहित्य लागतं, आता खूप साऱ्या गोष्टी लागतात. आणि आपण ठरवलं की हे जे रिसोर्सेस आहेत त्याच्यापासून आपल्याला आता फोर व्हीलर तयार करायची आहे. काय उत्पादित करायचंय, तर एक फोर व्हीलर आपल्याला तयार करायची आहे. हे पहिला डिसिजन झाला. सेकंड पार्ट आहे हाऊ टू प्रोड्यूस. आता एकदा आपलं ठरलं की आपल्याकडे जे उपलब्ध असणारी साधनं आहेत त्या साधनांच्या साहाय्यानं आपल्याला एक फोर व्हीलर, एक मोटर कार आपल्याला बनवायची आहे. आता ती उत्पादित कशी करायची, हाऊ टू प्रोड्यूस. देअर आर टू टेक्निक्स. फर्स्ट वन इज लेबर इन्सेंटिव्ह टेक्निक अँड सेकंड वन इज कॅपिटल इन्सेंटिव्ह टेक्निक. कोणतंही उत्पादन करण्यासाठी दोन प्रकारच्या टेक्निक्स, दोन प्रकारच्या प्रक्रिया वापरल्या जातात. फर्स्ट वन इज लेबर इन्सेंटिव्ह टेक्निक अँड सेकंड वन इज कॅपिटल इन्सेंटिव्ह टेक्निक. त्याला मराठीमध्ये असं म्हटलं जातं श्रमप्रधान तंत्र आणि भांडवल प्रधान तंत्र. भारतामध्ये आपल्याला माहित आहे की आज जवळपास 135 करोड पेक्षा जास्त लोकसंख्या भारतामध्ये आहे. आपल्याकडे लेबर फोर्स खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि कमी पैशामध्ये किंवा कमी वेजेस रेटवरती तो उपलब्ध आहे. तर भारतामध्ये प्रायोरिटीने किंवा कंपन्या जास्तीत जास्त लेबर फोर्सचा वापर करून आपण उत्पादित करतो. जी देश आहेत, ऑस्ट्रेलिया असेल, अमेरिका असेल, इंग्लंड असेल किंवा बहुसंख्य युरोपियन कंट्रीज, तिथं लेबर फोर्स कमी आहे आणि त्यांच्याकडे पैसा आहे, कॅपिटल आहे, तर ते तिथं कॅपिटल इन्सेंटिव्ह टेक्निकचा वापर करतात, भांडवलाचा वापर करतात, म्हणजे वेगवेगळ्या मशिनरीज वापरतात. आपण जर पाहिलं तर जपानमध्ये आता अलीकडं माणसांच्या ऐवजी वेगवेगळे रोबोट्स हे कामासाठी वापरले जातात, म्हणजे कॅपिटल वापरलं. कॅपिटल म्हणजे काय, एका वाक्यात सांगतो. उत्पादन कार्यामध्ये कोणतीही वस्तू जगभरातली उत्पादन करण्यासाठी उत्पादन कार्यामध्ये मानव निर्मित ज्या मशिनरीज अँड टूल्स आपण वापरतो त्या सगळ्या गोष्टींना भांडवल असं म्हटलं जातं. की जसं आता आहे, आपण इथं माईक वापरतोय, आम्ही फॅन वापरतो आहे, इथं स्क्रीन आहे, कम्प्युटर आहे, ह्या सगळ्या गोष्टी आता या प्रक्रियेमध्ये ऑनलाईन व्याख्यानामध्ये आपण जेव्हा वापरतो आहे ह्या मानव निर्मित आहे. या मानव निर्मित सर्व गोष्टींना भांडवल असं म्हटलं जातं. तर ज्या देशांमध्ये भांडवल किंवा पैसा आहे, उपलब्ध आहे, ते देश भांडवल प्रधान तंत्राचा वापर करतील आणि ज्या देशामध्ये भांडवल उपलब्ध नाहीये, लेबर फोर्स जास्त आहे, ते लेबर इन्सेंटिव्ह टेक्निकचा वापर करतील. तर सेकंड प्रश्न आहे की आपल्याला कामगार जास्त वापरायचे आहेत, लेबर फोर्स जास्त वापरायचा आहे का कॅपिटल जास्त वापरायचं आहे. इट इज डिपेंड अपॉन दॅट कंट्री सिच्युएशन और त्याला आपण म्हणतो की त्या परिस्थितीवर डिपेंड आहे की कशाचा वापर करायचा. हा दुसरा प्रश्न आहे. याची सोडवणूक करण्यासाठी आपल्याला अर्थशास्त्राचा अभ्यास करायचा आहे. पहिला आहे कशाचं उत्पादन करायचं, काय हे ठरवायचंय, तर स्केअरसिटी आहे. सेकंड आहे की उत्पादन एकदा ठरल्यानंतर ते कसं करायचं. देअर आर टू टेक्निक्स, लेबर इन्सेंटिव्ह अँड कॅपिटल इन्सेंटिव्ह. तर या दोन्हीपैकी एक टेक्निक आपल्याला फिक्स करायला लागते. हा दुसरा प्रश्न झाला, याचं सोल्युशन आपल्याला पाहिजे. अँड थर्ड वन इज whom to प्रोड्यूस. म्हणजे जे आपण उत्पादन करणार आहोत ते कोणासाठी उत्पादन करायचं, का उत्पादन करायचं, काय उत्पादन करायचं, कसं उत्पादन करायचं, आणि तिसरा भाग आहे कोणासाठी उत्पादन करायचं, फॉर whom टू प्रोड्यूस. आता जसं मी उदाहरण सांगितलं, भारतामध्ये बहुसंख्य लोक हे गरीब आहेत. त्याच्यामुळं आपल्याला कोणत्याही गोष्टीचं उत्पादन करत असताना गरीब लोकांना परवडेल अशा वस्तूंचं उत्पादन करायला लागतं. मी जशी सुरुवात केली होती की आपण ठरवलं की आपल्याला एका मोटर कारचं उत्पादन करायचं आहे, फोर व्हीलरचं उत्पादन करायचं आहे. कसं उत्पादन करायचं, समजा आपण लेबर फोर्स ही टेक्निक वापरली, लेबर इन्सेंटिव्ह टेक्निक वापरली, म्हणजे जास्तीत जास्त लेबर आपण तिथं वापरणार आहोत, हे डिसिजन झाला. आता कोणासाठी उत्पादन करायचंय, आपल्याला अमेरिका, इंग्लंड, युरोपियन कंट्रीज ज्या आहेत, जे प्रगत राष्ट्र आहेत, तिथं खूप मोठ्या प्रमाणामध्ये लोकांकडे पैसा आहे. दे हॅव द बाईंग कॅपॅसिटी, म्हणजे त्यांच्याकडे खरेदी क्षमता आहे, खरेदी करण्याची क्षमता आहे. त्यामुळे ते लक्झरियस फोर व्हीलर्स खरेदी करू शकतात. भारतामध्ये जर एखाद्या कंपनीने समजा 1 करोड 2 करोड किमतीच्या गाड्या जर प्रोड्यूस करण्याचं ठरवलं, तर मला सांगा भारतामध्ये असे किती लोक आहेत की त्या गाडी खरेदी करू शकतील. दे हॅव द पर्चेसिंग पॉवर, म्हणजे दे कॅन अफोर्ड दॅट प्रोडक्शन. तर फार कमी वर्ग आहे, अगदी 1% की जे त्या गाड्या खरेदी करू शकतील.
तर कंपनीला ज्यावेळेस प्रोडक्शन करायचं आहे, फोर व्हीलरचं करायचं आहे, कशा पद्धतीने करायचंय तेही आपलं ठरलं, तर कुणासाठी करायचंय, तर त्या कंपनीला ठरवायला लागेल की आपल्या देशामध्ये असा कोणता वर्ग आहे की जास्तीत जास्त या पर्टिक्युलर अफोर्डेबल किमतीमध्ये त्या वस्तूची खरेदी करू शकेल. तर आपल्याकडं मध्यम वर्गाला जास्तीत जास्त परवडेल अशा गाड्या उत्पादित केल्या जातात. आणि तुम्हाला माहित आहे की टाटांनी आपल्याकडे भारतामध्ये गरीब लोकांना सुद्धा फोर व्हीलर घेता यावी, त्यांचं फोर व्हीलरचं स्वप्न पूर्ण व्हावं, यासाठी अगदी कमी किमतीमध्ये 1 ते 1.5 लाखामध्ये फोर व्हीलर खरेदी करण्याचं त्यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी नॅनो ही छोटीशी आणि अफोर्डेबल गाडी मार्केटमध्ये आणली आहे. आणि मग ती गरीब लोक किंवा ज्यांची बाईंग कॅपॅसिटी नाहीये 5 लाख 10 लाख खर्च करण्याची, ते लोक खरेदी करतात. तर होम टू प्रोड्यूस, कुणासाठी आपल्याला हे उत्पादन करायचंय, हा एक मोठा प्रश्न आहे अर्थशास्त्राचा. हा प्रश्न सोडवण्यासाठी आपण अर्थशास्त्राचा अभ्यास करतो. मी एकदा परत सांगतो 3-4 मुद्दे. अर्थशास्त्र काय आहे? एक शास्त्र आहे, सामाजिक शास्त्र आहे. अर्थशास्त्र कधीपासून अभ्यासायचं? समाज अस्तित्वात आल्यापासून अभ्यासायचं. अर्थशास्त्र कशाचा अभ्यास करतं? तर अमर्याद गरजा व मर्यादित परंतु पर्यायी उपयोगाची साधनं यांचा मेळ घालण्यासाठी जो माणूस प्रयत्न करतो त्याचा अभ्यास अर्थशास्त्र करतं. अर्थशास्त्राचे कोणते 3 बेसिक प्रश्न आहेत? व्हॉट टू प्रोड्यूस, हाऊ टू प्रोड्यूस अँड हुम टू प्रोड्यूस. काय उत्पादन करायचं, कसं उत्पादन करायचं आणि कोणासाठी उत्पादन करायचं. आणि लास्ट एक पॉइंट सांगून मी थांबतो आणि आता आपण व्याख्यान थांबूया. लास्ट पॉइंट मी याच्यावरती संपवणार आहे. आता आपल्याला माहित आहे बघा की आपण जेव्हा एखादा आपल्याला आजार होतो तेव्हा डॉक्टरकडे जातो. तर आपण कोणत्या डॉक्टरकडे जातो? स्पेशालिस्टकडे जातो. हार्ट, जर आपल्याला हार्टचा प्रॉब्लेम असेल तर आपण हार्ट स्पेशालिस्टकडे जाणार. आपल्याला बोन्सचा प्रॉब्लेम असेल तर बोन स्पेशालिस्टकडे जाणार. आपल्याला जर टीथचा प्रॉब्लेम असेल तर आपण टीथ स्पेशालिस्टकडे जाणार. आय प्रॉब्लेम असेल तर आय स्पेशालिस्टकडे जाणार. त्याचं कारण काय आहे? याला विशेषीकरण असं म्हटलं जातं, स्पेशलायझेशन. जर एखादा डॉक्टर हा स्पेशालिस्ट असेल, डोळ्यांचा स्पेशालिस्ट असेल, आय स्पेशालिस्ट असेल, तर तो डोळ्यांच्या संबंधित जे आजार असतील त्याचं चांगल्या पद्धतीनं निदान करू शकतो आणि त्याच्यावरती चांगल्या पद्धतीने उपचार करू शकतो, ज्यामधून त्या जे रोगी आहे, पेशंट आहे, त्याला लवकर आराम मिळेल किंवा चांगल्या पद्धतीने ट्रीटमेंट मिळेल. याच्यासाठी हे वेगवेगळे स्पेशालिस्ट असतात. याला बायफर्गेशन असं आपण म्हणू शकतो, स्पेशलायझेशन म्हणू शकतो, विशेषीकरण म्हणू शकतो. अगदी तसंच कोणत्याही विषयाच्या वेगवेगळ्या ब्रँच असतात. अर्थशास्त्राच्या देअर आर 2 मेन ब्रँचेस. फर्स्ट वन इज मायक्रो इकॉनॉमिक्स अँड सेकंड वन इज मॅक्रो इकॉनॉमिक्स. त्याला सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र असं म्हटलं जातं. आता हे का विभागणी करायची याचं मी तुम्हाला उत्तर दिलेलं आहे. आपल्याला जर व्यवस्थित चांगल्या पद्धतीने जर अभ्यास करायचा असेल, अर्थशास्त्र जर हे चांगल्या पद्धतीने समजून घ्यायचं असेल आणि जे आपल्या समोर वेगवेगळे प्रश्न आहेत हे चांगल्या पद्धतीने जर सोडवायचे असतील तर आपल्याला त्याचं स्पेशलायझेशन केलं पाहिजे, त्याचं क्लासिफिकेशन केलं पाहिजे. अगदी साधं उदाहरण सांगतो. आपण जेव्हा फ्रुट्स खरेदी करायला जातो तर ते बायफर्गेट केलेले असतात, क्लासिफाईड केलेले असतात. ऍपल, ऑरेंज हे एकाच टोपलीमध्ये ठेवलेले नसतात. ऑरेंजची वेगळी टोपली असते, ऍपल्सची वेगळी टोपली असते. इव्हन ऍपल सुद्धा त्याच्या कलर्सनुसार, त्याच्या आकारानुसार हे वेगवेगळ्या टोपलीमध्ये ठेवलेले असतात. तर प्रत्येकाला त्याच्या चॉईसनुसार सहजतेने ते सिलेक्ट करता येईल आणि विक्री करणाऱ्याला सुद्धा त्याची किंमत ठरवता येईल, तो सहजतेने विक्री करता येईल. म्हणजे ही सहजता येण्यासाठी हे क्लासिफिकेशन केलं जातं. अगदी तसंच आहे अर्थशास्त्रीय विचारांमध्ये शिकवण्यामध्ये, मांडण्यामध्ये आणि समजण्यामध्ये सहजता यावी म्हणून अर्थशास्त्राचं सुद्धा क्लासिफिकेशन केलेलं आहे. आणि त्याचं क्लासिफिकेशन हे महत्वाच्या किंवा प्रमुख 2 भागांमध्ये केलेलं आहे. देअर आर 2 मेन ब्रँचेस, मायक्रो इकॉनॉमिक्स अँड मॅक्रो इकॉनॉमिक्स, विच इज फर्स्टली दिस इज, म्हणजे हे जे डिव्हिजन आहे किंवा हे जे क्लासिफिकेशन आहे हे रॅग्नर फ्रिश या अर्थतज्ञाने 1933 मध्ये पहिल्यांदा सांगितलं. म्हणजे आपण 1933 पर्यंत जो अर्थशास्त्र अभ्यासत होतो तेव्हा अर्थशास्त्राच्या वेगवेगळ्या ब्रँचेस नव्हत्या. 1933 मध्ये फर्स्ट टाइम रॅग्नर फ्रिश यांनी सांगितलं की आपल्याला अर्थशास्त्राच्या 2 वेगळ्या शाखा करून आपल्याला चांगल्या पद्धतीने याचा अभ्यास करता येईल आणि त्यांनी या 2 ब्रँचेसची ओळख करून दिली जगाला.
देअर आर टू ब्रँचेस, मायक्रो अँड मॅक्रो इकॉनॉमिक्स. व्हॉट इज डिफरन्स बिटवीन मायक्रो अँड मॅक्रो इकॉनॉमिक्स? एकाच अगदी साध्या ट्रिक मध्ये तुम्हाला सांगतो की मायक्रो इकॉनॉमिक्स आणि मॅक्रो इकॉनॉमिक्स मध्ये काय फरक आहे. तुम्ही जर मायक्रो आणि मॅक्रो हा जर शब्द लिहिलात, बघितलात, तर या दोन शब्दांमध्ये फक्त एका अल्फाबेटचा फरक आहे. मायक्रो इट मीन्स म्हणजे त्याचा जो स्पेलिंग आहे मायक्रो इकॉनॉमिक्स, मायक्रोचं त्याचे जे अल्फाबेट्स आहे MICRO अँड मॅक्रो विच इज MACRO. ह्या दोन शब्दामध्ये जे अल्फाबेट्स आहेत त्याच्यामध्ये फक्त एक अल्फाबेट वेगळा आहे. मायक्रो मध्ये आय हा वेगळा आहे आणि मॅक्रो मध्ये ए हा वेगळा आहे. बाकीचे जे अल्फाबेट्स आहेत तेच आहेत. त्याचं ठिकाण सुद्धा, त्याचं जे स्थान आहे ते सुद्धा, प्लेस सुद्धा तेच आहे. हे दोनच गोष्टी लक्षात ठेवायच्या, मायक्रोचा आय आणि मॅक्रोचा ए. व्हॉट इज डिफरन्स बिटवीन मायक्रो अँड मॅक्रो इकॉनॉमिक्स? मायक्रो मधला जो आय आहे विच इज किंवा त्याचा जो मिनिंग आहे इट मीन्स इंडिव्हिज्युअल. आय म्हणजे इंडिव्हिज्युअल, त्या शब्दाचा अर्थ इंडिव्हिज्युअल असा घ्यायचा आणि इंडिव्हिज्युअल म्हणजे एक घटक, ज्याला आपण इंडिव्हिज्युअल म्हणतो. इंडिव्हिज्युअल म्हणजे एकटा. मग तो एक घटक असेल, तो एक व्यक्ती असेल, तो एक कुठला तरी प्राणी असेल, ते एक कुठलं तरी झाड असेल. आपण जेव्हा कॉलेजचा अभ्यास करतो तेव्हा तो कोणीतरी एक विद्यार्थी असेल. आपण जेव्हा वेगवेगळ्या इथं बसलेल्या बहुसंख्य लोकांचा अभ्यास करतो त्यापैकी कोणीतरी तो एक व्यक्ती असेल. बऱ्याच वेळेस काय होतं, मायक्रो म्हणजे आपण म्हणतो छोटा आणि मॅक्रो म्हणजे मोठा. तर किती छोटा आणि किती मोठा यातला फरक आपल्याला सांगता येत नाही. त्यासाठी लक्षात ठेवायचं, छोटा म्हणजे किती, तर एक घटक. आपण जर विद्यार्थ्यांचा अभ्यास करत असू तर त्यातला एक घटक म्हणजे एक विद्यार्थी. आपण जंगलातल्या झाडांचा अभ्यास करत असू तर जंगलामध्ये जेवढी झाडं आहेत त्यापैकी एक झाड म्हणजे एक घटक. एक घटकाचा इंडिव्हिज्युअलचा अभ्यास करणारा भाग, किंवा आपण अगदी साधा असं म्हणू शकतो ज्यामध्ये इंडिव्हिज्युअलचा किंवा इंडिव्हिज्युअल घटकांचा अभ्यास केला जातो, ते म्हणजे मायक्रो इकॉनॉमिक्स. अँड व्हॉट अबाउट द मॅक्रो इकॉनॉमिक्स? मॅक्रो मध्ये जो ए शब्द आहे त्या ए शब्दाचा अर्थ आहे ऍग्रिगेट. ऍग्रिगेट म्हणजे एकूण, किंवा त्याला आपण बेरजेचा अभ्यास म्हणू शकतो. जे एकक आहेत, एक एक घटक आहेत, जसं मी आता सांगितलं की जंगलामध्ये जेवढी एक एक झाडं आहेत त्या सर्व झाडांची बेरीज, ऍग्रिगेट म्हणजे मॅक्रो इकॉनॉमिक्स. किंवा आता मी जे तुम्हाला उदाहरण सांगितलं होतं, जर आपण त्यातली एक आपण जर घटक पाहिला, म्हणजे एक उदाहरण सांगेल. समजा डिमांड आहे, मागणी. एका व्यक्तीची मागणी हा मायक्रो इकॉनॉमिक्सचा भाग असेल आणि राष्ट्रीय मागणी देशातल्या सर्व लोकांची मिळून ऍग्रिगेटेडली जेव्हा आपण डिमांड अभ्यासतो, इट विल बी द पार्ट ऑफ मॅक्रो इकॉनॉमिक्स, किंवा तो मॅक्रो इकॉनॉमिक्सचा अभ्यास आहे. किंवा खर्च, एका व्यक्तीचा खर्च हा मायक्रो इकॉनॉमिक्सचा भाग असेल कारण तो एककाचा अभ्यास आहे. आणि देशातल्या सर्व लोकांच्या बेरजेचा म्हणजे सर्व लोकांच्या खर्चाची बेरीज करून जो येणारा भाग आहे तो ऍग्रिगेट असेल. दॅट इज कॉल्ड ॲज द पार्ट ऑफ मॅक्रो इकॉनॉमिक्स ऑर विच इज द स्टडी एरिया ऑफ मॅक्रो इकॉनॉमिक्स. फक्त हे दोन घटक लक्षात ठेवा. मायक्रो मधला आय इट मीन्स द इंडिव्हिज्युअल अँड मॅक्रो मधला ए इट इज मीन बाय द ऍग्रिगेट. तर घटकाचा अभ्यास, एककाचा अभ्यास मायक्रो इकॉनॉमिक्स आणि मॅक्रो इकॉनॉमिक्स ऍग्रिगेटचा अभ्यास, एकूणचा अभ्यास, बेरजेचा अभ्यास. तर मायक्रो इकॉनॉमिक्स आणि मॅक्रो इकॉनॉमिक्स. आता आपण इथून पुढं, तुम्ही उच्च शिक्षणामध्ये BA BCom चे विद्यार्थी असाल. बंद झालं.